चला तर मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण सरासरी टाईप 1 बघितलेला आहे. तर आता आपण टाईप 2 बघूया. क्वेश्चन तुमच्या समोर दिलेला आहे. 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे असून त्यातील 12 मुलांचे सरासरी वय 13 वर्षे आहेत. तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती? चला फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहून घेऊयात. 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मग करायचं काय? 16 × 12 जे की आपल्याला त्याचं उत्तर मिळेल 192 वर्षे. ऑलराईट. त्यानुसार सेकंड स्टेटमेंट आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. 12 मुलांचे सरासरी वय 13 वर्षे. मग काय करायचंय? 12 × 13 करून ज्याचं उत्तर आपल्याला भेटेल 156 वर्षे. मग आपल्याला काढायचं काय? तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय. आता उरलेली मुलं कसं काढणार आपण? 192 वजा 156 जे की 36 वर्षे. तर उरलेल्या किती मुलं झाले? 12. उरलेली किती मुलं झाली? 4 मुलं झाली. उरलेली किती मुलं झाली? 4. आता ही 4 कसं आलं? 16 - 12 मुलं. ऑलराईट. मग 16 मुले मायनस 12 मुले केल्यावर आपल्याला 4 मुले भेटतात. मग त्या मुलांचं वय कसं काढणार? 36/4 जे की आपल्याला भाग घातल्यावर आपल्याला त्याचं उत्तर भेटेल 9 वर्ष. ऑलराईट. त्याचप्रमाणे दुसरा एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलेला आहे. तर तुम्ही हे सॉल्व करून कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता. क्वेश्चन आहे, 24 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे आहे. जर त्यांना आणखीन 2 मुले येऊन मिळाल्याने त्यांचे सरासरी वय 17 वर्षे झाले, तर त्या नवीन 2 मुलांचे सरासरी वय किती? कमेंटमध्ये तुम्ही मला याचं आन्सर सांगू शकता. थँक्यू.